आज ना मी बनवलं एकदम पौष्टिक आणि चविष्ट असं ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या पिठाचं थालीपीठ। आता त्यासाठीच ना 1 वाटी पीठ घेतलं, म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं जे मी भाकरी बनवण्यासाठी दळून आणते ना तेच पीठ मी इथं घेतलं आहे। त्यामध्येच बाइंडिंगसाठी 3 ते 4 चमचे गव्हाचे पीठ घेतलं। नंतर त्यातच थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी घालून पीठ भिजवून घेतलं। इकडे कढईमध्ये थोड्याशा तेलात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोबी घालून थोडंसं मीठ टाकून 3 ते 4 मिनिटं परतून घेतलं। इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या घालू शकता। आता हे परतून घेतलेलं सर्व काही भिजवलेल्या पिठामध्ये घातलं आणि इथं ना पीठ खूप घट्ट होतं म्हणून आणखी पाणी घालून एकदम पातळ असं पीठ करून घेतलं, म्हणजे तव्यावरती व्यवस्थित सोडता येईल। इकडे तवा गरम करून थोडंसं तेल सोडलं आणि पळीच्या साह्याने हे मिश्रण तव्यावरती सोडून घेतलं व झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगलं वाफलून घेतलं। आता एक साईड चांगली भाजली होती तर पलटून दुसरी पण साईड चांगली भाजून घेतली। तयार झालेलं गरमागरम आणि कुरकुरीत असं थालीपीठ दह्यासोबत तनुषला दिलं आणि त्याने ते खूप आवडीनं खाल्लं। बाकीच्या पण पिठाचे सर्व अशाच पद्धतीने बनवून घेतलं। आता तुम्ही याला थालीपीठ म्हणा किंवा डोसे म्हणा, खायला तर खूप चविष्ट आहेत पण खूप पौष्टिक पण आहे। आणि हो, रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यासाठी हा एक खूप छान ऑप्शन आहे। आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।